5-7 दिवस झालं पण माझ्या जुकाळच नव्हता लागू राहिला कुठे बाहेर जायचा. मग पातुराच्या चक्कर मारून मेन बिट्टू आलो नानासाहेबाच्या किल्ल्यावर. मग हा आहे पातुरात असलेला ऐतिहासिक नानासाहेबाचा किल्ला. हे गेट तर एवढं मोठं होतं की डायरेक्ट सेंट्रल जेल सारखंच वाटे. मग त्या काळी नानासाहेब हे पातुरातले एक राजा होते आणि या पुढची माहिती तुम्हाला गुगलवर सर्च केल्यावर भेटून जाईल. या किल्ल्याची माहिती तर मी आज सांगितली असती, पण माहितीत जर 19-20चा फरक झाला असता ना तर लोकांना कमेंट मध्ये मलाच म्हणलं असतं पहिलेच तर जळणाऱ्याला सहन नाही होऊ राहिलं. पण जाऊ द्या, जोपर्यंत आपली प्रेमाची पब्लिक आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्याला कोणीच खाली नाही आणू शकत. मग हनुमान दादा म्हणे टेन्शन नको घेऊ, तुला पाहणारा हर माणूस तुला लाईक अँड फॉलो करूनच जाईल. मग मी म्हणलं पाहू आज या व्हिडिओला किती लोक लाईक अँड फॉलो करतात ते. मग किल्ल्यावर आलतोच तर मी बिट्टूला म्हणलं 4-5 फोटो काढून दे रे चांगले चांगले. बिट्टून तर लयच खतरनाक फोटो काढले कडे. 2 दिवसात टाकतोच मी आपल्या अकाउंटवर. मग मला मधातच हा हत्ती भेटला होता. मी म्हणलं हे भाऊ जंगलाचा रस्ता भुलला काय रे? तो म्हणे नाही रे, मी बी तुमच्यासारखे फोटोज काढायला आलो. मग या किल्ल्यावर महादेवाचं मंदिर बी होतं. मग तिथं दर्शन घेऊन डायरेक्ट आलो आम्ही बाहेर. मग बिट्टूला म्हटलं गाडीत जर पेट्रोल चांगलं असलं तर आपण एक पुढून चक्कर मारून येऊ. मग आम्ही स्प्लेंडर घेऊन रस्त्यानं चाललोच होतो पुढे. तर बिट्टू म्हणे तो होळीच्या दिवशी व्हिडिओ टाकला होता आणि त्यातनी म्हणलं होतं की कमेंट करा आपण या गुढीपाडव्याला लुना घेऊ. तर त्या व्हिडिओला कमेंट आल्या मग आता काही घेऊन राहिला लुना. मी म्हणलं काय डेंजर लोक आहेत गड्या, मी एवढ्या दिवसाचं फॉलो करा म्हणून राहिलो, कोणी फॉलो नाही करू राहिलं, पण साल्यानं कमेंट केल्या लुना घ्या म्हणून. काय पोट्टे मग घ्यायची काय या गुढीपाडव्याला लुना? मग सांगा कमेंट करून एकदा लवकर. मग पुढे आलतो तर आम्ही भुललो होतो रस्ता. मी म्हणलं बिट्टूला लावर एकदा आपला गुगल मॅप. पण आमचं कसं आहे आम्ही भुलतच राहतो, पण तुम्ही भुलू नका, लाईक अँड फॉलो करून जा.